Good afternoon, everybody. Let us going to start. Last lecture आपण होतो कुठल्या पॉइंट कडे होतो पहा. एक क्वेश्चन पाहिलेला होता. एक्सप्लेन द फूड चेन इन व्हेरियस इकोसिस्टम विच यू हॅव स्टडीड इन लास्ट इयर. लास्ट इयरला कुठल्या प्रकारचे इकोसिस्टम पाहिलेले आहे त्याचं आपण ऑब्झर्वेशन लास्ट लेक्चरला पाहिलेलं होतं. कुठल्या कुठल्या प्रकारच्या इकोसिस्टम होत्या याची आठवण करून देतो आपल्या सगळ्यांना. बघा लक्षात येते का कुठल्या कुठल्या प्रकारच्या इकोसिस्टम होत्या लास्ट इयरला. लास्ट इयरला इकोसिस्टम होती ग्रास म्हणजे फॉरेस्ट इकोसिस्टम होती, ग्रासलँड इकोसिस्टम होती, ॲक्वाटिक इकोसिस्टम आपण लास्ट इयरला पाहिलेली आहे. तर या इकोसिस्टम आपण लास्ट इयरला पाहिल्यात. याचा पुढचा मुद्दा पाहायचा आपल्याला. इन ऑर्गॅनिझम म्हणजे कुठल्याही ऑर्गॅनिझममध्ये मे बी द प्रे ऑर मेनी अदर ऑर्गॅनिझम म्हणजे एखादा ऑर्गॅनिझम किंवा एखादा प्राणी हा दुसऱ्या प्राण्याचं भक्ष्य असू शकतो. ऑल क्लिअर. बघा जस्ट लाईक वी आर द ॲनिमल. आपण एक प्राणी आहोत आणि आपलं दुसरा एखादा प्राणी भक्ष्य आहे. म्हणजे एक प्राणी दुसऱ्या प्राण्याचं भक्ष्य असू शकतं. जस्ट लाईक आवर प्रे इज गोट, देन डिअर, देन रॅबिट, सो pig, then hen. So all these are the prey of human beings. तसंच प्रकारे ॲक्वाटिक सिस्टीममध्ये किंवा डेझर्ट सिस्टीममध्ये, डेझर्ट इकोसिस्टीममध्ये, ॲक्वाटिक इकोसिस्टीममध्ये, इवन ग्रासलँड इकोसिस्टीममध्ये अशा प्रकारचे एक ऑर्गॅनिझम दुसऱ्या ऑर्गॅनिझमचा प्रे असू शकतो. फॉर एक्झाम्पल an insect feeds upon leaves of various plants but the same insect is in prey of different animals like frog, wall lizard and birds. समजा एखादा इन्सेक्ट झाडांच्या प्लांटच्या लीव्सवरती किंवा झाडांचे पार्ट्स जे आहेत, प्लांटचे जे पार्ट्स आहेत डिफरंट पार्ट्सच्या पार्ट्सवरती जर डिपेंड्स असेल तर तो इन्सेक्ट एखाद्या वॉल लिझार्डचा प्रे असू शकतो, एखाद्या बर्डचा प्रे असू शकतो, एखाद्या फ्रॉगचा प्रे असू शकतो. तर अशा प्रकारची ही चेन कंटिन्युअसली चाललेली आहे. इफ दिस इज टू बी शोन इन अ फिगर, आपल्याकडे चित्र दिलेलं आहे खाली. इट विल फॉर्म इंट्रिकेट meaning of intricate, it is very complicated. there are the different waves म्हणजे एक दुसऱ्यावरती, दुसरा तिसऱ्यावरती, तिसरा चौथ्यावरती डिपेंड्स आहे. therefore there are the number of complication in web instead of a linear food chain. अशी सहजरित्या सरळ चेन होणार नाही. such intricate network is called as, अशा इंट्रिकेट नेटवर्कला, अशा कॉम्प्लिकेट नेटवर्कला आपण काय म्हणतो, फूड वेब असं म्हणतो. जनरली द फूड वेब आर फाउंड एव्हरीवेअर इन द नेचर. तर अशा प्रकारचे फूड वेब निसर्गामध्ये खूप सारे पाहायला मिळत असतात. चला इथपर्यंत पोचले सगळे सिस्टमॅटिकली. इथपर्यंत सगळे सिस्टमॅटिकली पोचले का पहा सगळे सिस्टमॅटिकली इथपर्यंत. पोचले का. अच्छा म्हणजे आज हा व्हिडिओ तुम्हाला उद्या येणार आहे. म्हणजे कालच्या व्हिडिओमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे फूड चेन कशा प्रकारे कसं टर्मिनेट होतं याचे 2-2, 2.5 मिनिटाचे मी तुम्हाला व्हिडिओ लास्ट लेक्चरला पाठवलेले आहेत आणि त्याची पिक्चर तुमच्या टेक्स्टबुकमध्ये सुद्धा आहेत. तर आता आपल्याला या सर्व पार्टचा अभ्यास करून काही क्वेश्चनचे आन्सर द्यायचे आहेत. सो नेक्स्ट पॉईंट इज टू बी यूज युअर ब्रेन पॉवर. याच्या अगोदर यू नो देर आर द डिफरंट इकोसिस्टीम अँड एव्हरी इकोसिस्टीम. आपल्याकडं
खूप वेगवेगळ्या प्रकारच्या इकोसिस्टीम आहेत, खूप वेगवेगळ्या प्रकारचे फूड चेन आहेत आणि या फूड चेनमध्ये किंवा फूड वेबमध्ये हा जो फूड आहे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सफर होत असतं. सतत ट्रान्समिशन, एनर्जीचं ट्रान्समिशन सतत चाललेलं असतं. तर ते कशा प्रकारे चाललेलं आहे त्याचे खूप एक्झाम्पल आत्ताच आपण पाहिलेले आहेत. आता काही कन्सेप्ट आहेत, आपल्याला त्याची ॲन्सर देता येतात का याचं ऑब्झर्वेशन करायचं आहे. मेक अ लिस्ट ऑफ व्हेरियस कंझ्युमर्स of the ecosystem around you and classify them according to the mode of nutrition. आता इथं तुमच्याकडे चित्र दिलेले आहेत. ते कुठल्या प्रकारचं डाएट घेतात यावरून त्यांना क्लासिफाय करायचं आहे. पिक्चर इन अ व्हेरियस ऑर्गॅनिझम आर गिवन इन, आपल्याकडे पिक्चर दिलेला आहे या ठिकाणचा आणि त्याचं फूड वेब कोण कशावरती डिपेंड्स असते हे आपल्याला पाहायचं आहे. आणि मग करेक्ट द वेब फ्रॉम द अबाव पिक्चर, आणि या पिक्चरशी रिलेटेड करेक्ट वेब आपल्याला रिप्रेझेंट करायचा आहे. हा तुमच्यासाठी होमवर्क आहे. तुम्ही ठरवायचं कोण कोणावरती डिपेंड्स असतो. जर आपल्याला हे ठरविता आलं तर ठीक आहे, नाहीतर मला काही चित्र काढता येत नाही आहेत तरी पण मी प्रत्येकाची नावं लिहून तुम्हाला नेक्स्ट लेक्चरमध्ये प्रत्येकाचं फूड वेब रिप्रेझेंट करतो. ओके, तोपर्यंत तुम्ही डोकं लावण्याचा प्रयत्न करा. दॅट इज अ होमवर्क फॉर यू. आणि ज्याला ते फूड वेब जमली तर त्यांनी मला व्हॉट्सअपवरती सेंड केलं तर काही हरकत नाही. मग या कन्सेप्टशी रिलेटेड 3 क्वेश्चन आहेत. यूज युअर ब्रेन पॉवरमध्ये 3 क्वेश्चन आहेत. त्यातला पहिला क्वेश्चन इज द नंबर ऑफ कंझ्युमर इन द फूड वेब इज फिक्स. नंबर ऑफ कंझ्युमर इन फूड वेब म्हणजे हे जे फूड वेब आहे या फूड वेबमध्ये नंबर ऑफ कंझ्युमर फिक्स आहेत का? नाही ना. एखाद्या फूड वेबमध्ये 2 कंझ्युमर असतील, एखाद्या फूड वेबमध्ये 3 कंझ्युमर असतील, एखाद्या फूड वेबमध्ये 4 कंझ्युमर असतील. म्हणजे फूड वेबमध्ये कंझ्युमर इन्क्रीज किंवा डिक्रीज होऊ शकतात. दॅट मीन्स नंबर ऑफ कंझ्युमर इन अ फूड वेब इज नॉट अ फिक्स नसतात, कमी किंवा जास्त असू शकतात. ओके, दॅट इज अ फर्स्ट क्वेश्चन अँड आन्सर ऑफ दॅट क्वेश्चन. सेकंड क्वेश्चन आहे, what will be the effect on an ecosystem. या इकोसिस्टीमवरती काय परिणाम होतो कधी इफ ओनली वन टाइप्स ऑफ ऑर्गॅनिझम इन द फॉर्म्स ऑफ द इन इट फॉर्म द फूड फॉर सेव्हरल डिफरंट कंझ्युमर इन द इकोसिस्टीम. आणि अगेन क्वेश्चन कळाला असेल तर पहा, व्हॉट विल बी द इफेक्ट ऑन ॲन इकोसिस्टीम. या इकोसिस्टीमवरती काय परिणाम होऊ शकतो इफ ओनली वन टाइप्स ऑफ ऑर्गॅनिझम इन इट. तर एकाच प्रकारचे ऑर्गॅनिझम असतील कुठं, फॉर्म्स द फूड फॉर सेव्हरल डिफरंट कंझ्युमर इन दॅट इकोसिस्टीम. म्हणजे डिफरंट कंझ्युमरसाठी एकाच प्रकारचं फूड मटेरियल जर डेव्हलप करणारी फूड चेन असेल तर त्यासाठी काय होऊ शकतं सांगा. तर त्याच्यामध्ये काही पॉसिबिलिटीज आहेत. जर डिफरंट टाइप्स ऑफ इकोसिस्टीम्स असतील, इथे का लक्षात बघा, व्हॉट विल बी द इफेक्ट ऑन ॲन इकोसिस्टीम ओनली वन टाइप ऑफ ऑर्गॅनिझम इन इट फॉर्म्स द फूड फॉर सेव्हरल डिफरंट कंझ्युमर. म्हणजे डिफरंट कंझ्युमरला एकाच प्रकारचं फूड मटेरियल जर अवेलेबल करत असेल तर त्या ठिकाणी इकोसिस्टीमवरती काही परिणाम होऊ शकतो का. त्याचा काय परिणाम होतो पहा, इफ ओनली वन टाइप ऑफ ऑर्गॅनिझम फॉर्म्स द फूड इन इकोसिस्टीम. जर एकाच प्रकारचं ऑर्गॅनिझमने जर फूड इकोसिस्टीममध्ये तयार केले तर काय होऊ शकतात, फॉर डिफरंट कंझ्युमर देन द लार्ज नंबर ऑफ कंझ्युमर वुड बी डिपेंड्स ऑन द फूड प्रोड्युसर. म्हणजे जे फूड प्रोड्यूस करणार आहे, एकाच प्रकारचं फूड प्रोड्यूस करणार आहे, एकाच प्रकारच्या फूड प्रोड्युसरवरती खूप सारे ॲनिमल्स, खूप सारे जण त्याच्यावरती डिपेंड्स असतील आणि त्यामुळं काय होईल, सो result into the competition among the consumer for the food which would eventually disturb the food web and cause unbalance in the ecosystem. आणि मग प्रत्येक जण त्याच्यासाठी तुटून पडेल, प्रत्येकजण त्याच्याचवरती तुटून पडल्यानंतर काही जणांना मिळेल, काही जणांना मिळणार नाही. म्हणजे इनडायरेक्टली हे फूड वेब, ही जी वेब आहे, नेटवर्क आहे, हे नेटवर्क अनबॅलन्स होईल
आणि त्याच्यामुळं इकोसिस्टीममध्ये असणारे खूप सारे प्रोड्युसर किंवा खूप सारे कन्झ्युमर्स हे काय होईल, डिस्ट्रॉय होऊ शकतात. त्याच्यामुळं एकाच प्रकारचं फूड मटेरियल किंवा एकाच प्रकारच्या फूड चेनमध्ये कंपोनंट्स कन्झ्युमर क्रिएट करणं थोडंसं अवघड आहे. इथे लक्षात. क्वेश्चन नंबर 3. आता तिसरा क्वेश्चन काय आहे, वाय इज द बॅलन्स और इक्विलिब्रियम इज नेसेसरी इन अ फूड वेब. मग हे बॅलन्स करणं किंवा हे इक्विलिब्रियम मेंटेन करणं का गरजेचं आहे. इथे लक्षात, का गरजेचं आहे, कारण बॅलन्स जर नाही केलं तर एक दुसऱ्याचा, म्हणजे आत्ताची परिस्थिती पहा, बॅलन्स आतापर्यंत बऱ्यापैकी होतं, लोक सिस्टमॅटिकली जगायची. आता अनबॅलन्स आहे, बऱ्याच लोकांना कामं नाही आहेत. आजची परिस्थिती अशी आहे, बऱ्याच लोकांना काम नाही आहेत, मग नको ते कामं करतात, म्हणजे मग बऱ्याचशा गोष्टी वाढत जातात. जर ह्याच गोष्टी प्रत्येकाला काम असेल, प्रत्येकाला सगळ्या गोष्टी मिळत असतील, तर प्रत्येकजण आपापल्या कामात गुंतलेला असतो, म्हणजे अनाचार व्यभिचार डोक्यात राहत नाही. अगदी तशाच प्रकारचा क्वेश्चन आहे बघा, व्हाय द बॅलन्स ऑर इक्विलिब्रियम नेसेसरी इन फूड वेब. जर समजा बॅलन्स किंवा इक्विलिब्रियम या फूड वेबमध्ये मेंटेन नाही झाला तर एखाद्या वेळेस असं होऊ शकतं, देर आर द डिफरंट पॉसिबिलिटीज आर हिअर. तर पहिली पॉसिबिलिटी, चेंज इन नंबर ऑफ ऑर्गॅनिझम इन व्हेरियस लेवल अफेक्ट्स द फूड चेन. तर या ठिकाणी वेगवेगळ्या ऑर्गॅनिझमच्या फूड चेनवरती खूप मोठा परिणाम होऊ शकतो. त्याचबरोबर नंबर ऑफ स्नेक फीडिंग ऑन फ्रॉग अँड नंबर ऑफ हॅक्स ऑर एगल्स डिपेंड्स अपॉन द स्नेक. जर समजा एक व्हरायटी डिस्ट्रॉय झाली तर दुसरा त्याच्यावरती डिपेंड नसतो, इनडायरेक्टली तो पण डिस्ट्रॉय होतो. अँड इक्विलिब्रियम इज नॉट मेंटेन, देन होल इकोसिस्टीम विल बी अफेक्ट्स. जर इक्विलिब्रियम मेंटेन झाला नाहीच तर ओव्हरऑल इक्विलिब्रियम म्हणजे ओव्हरऑल इकोसिस्टीम ही काय होऊ शकते, त्याचा परिणाम त्याच्यावरती होऊ शकतो. 1 बाय 1 एक एक प्रजाती, एक व्हरायटी डिस्ट्रॉय व्हायला सुरुवात होऊ शकते. दॅट्स वाय इक्विलिब्रियम इज मोस्ट इम्पॉर्टंट फॉर इकोसिस्टीम टू बॅलन्स द वेब ऑर फूड वेब इन द इकोसिस्टीम. म्हणजे जर फूड वेब व्यवस्थितरित्या चालवायचं असेल तर बॅलन्सिंग किंवा इक्विलिब्रियम असणं गरजेचं आहे. बॅलन्सिंग किंवा इक्विलिब्रियम जर असेल तर ही फूड वेब सिस्टमॅटिकली चालते, कुठलीही व्हरायटी डिस्ट्रॉय होत नाही. जर तसं नाही झालं, एखाद्या गोष्टीची कमतरता किंवा एखादी गोष्ट एक्सेस असेल तर ती गोष्ट म्हणजे त्याच्यामुळं बऱ्याचशा गोष्टीचा परिणाम या इकोसिस्टीमवरती होऊ शकतो. लक्षात आलं सगळ्यांना. आय होप या गोष्टी आपल्या सगळ्यांना लक्षात आल्या असतील अशी मी या ठिकाणी अपेक्षा ठेवतो. आणि सध्या आपल्याकडे पुढचा एक क्वेश्चन आहे रिसर्चशी रिलेटेड. मेक सम इंटरेस्टिंग ऑब्झर्वेशन. काही ऑब्झर्वेशन्स आहेत. वाईल हॅव्हिंग अ मील ॲट होम, आपण घरी जेवण करतो, याचं ऑब्झर्वेशन करायचं. आयडेंटिफाय द ट्रॉपिक लेवल. एनर्जी लेवल आहे, टप्पे आहेत एनर्जीचे. ट्रॉपिक लेवल ऑफ द व्हेरियस फूड ॲटम्स इन आवर डिश. आपल्या दर दिवसाच्या आहारामध्ये कोणते कोणते किंवा किती टप्प्यातील फूड आहेत किंवा किती टप्प्यातनं फूड आपल्याला मिळतं. आणि फूड ॲटम इन आवर डिश, त्यामुळं आपल्याला आयडेंटिफाय युअर ओन लेवल इन चेन. तर हे कितव्या टप्प्यातलं फूड आहे, कशा प्रकारे आपल्याला मिळतं, कशा प्रकारे एनर्जी आपल्यापर्यंत पोहोचली जाते, एका टप्प्याकडून दुसऱ्या टप्प्याकडे एनर्जी कशी प्रोव्हाइड केली जाते, तर या सर्व कन्सेप्ट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत. तर दर दिवसाच्या आहारामध्ये डाएटमध्ये तुमच्या काय काय आहे, काय जास्त आहे, काय कमी आहे, त्याच्यामुळे काय इन्क्रीज होऊ शकतं, काय डिक्रीज होऊ शकतं, काय इक्विलिब्रियम मेंटेन केलं जाऊ शकतं. तर या सर्व गोष्टीचा तुम्ही ऑब्झर्वेशन करायचं. दॅट इज अ रिसर्च फॉर यू. तर आज मी तुम्हाला होमवर्कसाठी 2 क्वेश्चन दिलेले आहेत. एक या डाएटबद्दल आणि दुसरं पेज नंबर 82 वरती एक डायग्राम दिलेला आहे. तर त्या डायग्राममध्ये फूड वेब क्रिएट करायचा आहे. कोण कशा प्रकारे वेब क्रिएट करतं, तर हा कन्सेप्ट तुम्हाला चेक करायचा आहे. ओके. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबूयात आणि नेक्स्ट लेक्चरमध्ये या 2 प्रश्नाची उत्तरं मी आपल्याला सांगणार आहे आणि मग आपण नेक्स्ट पॉईंटकडे जाऊ, एनर्जी पिरॅमिड. तुर्तास या व्हिडिओ लेक्चरमध्ये इथेच थांबूयात. थँक्यू. थँक्स अ लॉट.